कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठक घेत महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. कोल्हापूर शहर आज अस्वच्छता, धूळ, कचऱ्याचा प्रश्न, खड्डेमय रस्ते, पार्किंगचा गोंधळ आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. या सर्वांचा थेट त्रास कोल्हापूरच्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेची शेवटची निवडणूक 2015मध्ये झाली होती. निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 2020मध्ये संपला. त्यानंतर आज तागायत निवडणूक न होता महापालिकेचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारचंच महापालिका प्रशासनावर थेट नियंत्रण असल्यानं शहराची झालेली दुर्दशा, भ्रष्टाचार, रखडलेला विकास आणि खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी महायुतीनंच स्वीकारली पाहिजे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. पालकमंत्री म्हणतात प्रशासकांवर आमचा कंट्रोल आहे, तर मग गेल्या 3 वर्षात कोल्हापूरमध्ये झालेल्या बोगस कामांची जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. विद्यमान मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे. रस्त्याच्या संदर्भातला असेल, ड्रेनेजच्या संदर्भातला असेल, कोल्हापुरातल्या असुविधा असतील, या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे. कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर, ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे, मग आता जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे, कोल्हापूरची अवस्था आहे, त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे संदर्भ दिले. 100 कोटीचे रस्ते आले, ते काय झाले या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय. सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते 2 कोटी, 2 महिन्यात 2 कोटींचा खड्डा, 100 कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही, गाड्यांचा खुळखुळा, मनके होतात डिल्ले. उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात. मग अधिकार हा कुणाचा आहे म्हणजे महायुतीचाच आहे. उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात, याचा अर्थ काय? सत्ता महायुतीची या ठिकाणी. प्रदूषणाचा विषय असेल, थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासाळले. म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतोय की माध्यमाने देखील कबूल केलेलं आहे की थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे, परंतु नियोजन ढासाळलेलं आहे. महापालिकेत आमची सत्ता असताना मंत्री हसन मुश्रीफ सोबत होते. राष्ट्रवादीचा महापौर होता. परिवहन समितीही त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांच्यावर बोलता येत नाही म्हणून माझ्यावर टीका केली जात असल्याचा टोला त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला. भूतकाळात काय झालं यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही काय केलं हे जनतेला सांगा, असं आव्हानही त्यांनी दिलं. मागच्या 5 वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते. परिवहन सभापती कुणाकडे होतं? शिवसेनेकडे होतं. महापौरपद राष्ट्रवादीकडे 2 वर्ष होतं. उपमहापौरपद त्यांच्याकडे होतं. त्यामुळं बोर्ड दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असतं. आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा. कारण की 5 मध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता. 10 मधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते. 15 ते 20 मध्ये मुश्रीफ साहेब, राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते. आणि म्हणून मला वाटते भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या टीकेची आमदार सतेज पाटील यांनी खिल्ली उडवली. राज्यसभेच्या खासदारांनी बोलताना थोडं तारतम्य बाळगायला हवं. खासदारही बाहेरून येऊन कोल्हापुरात प्रस्थापित झालेत. त्यांचा निर्णय कोल्हापूरची जनता ऐकत असती तर 2,70,000 त्यांचा कार्यक्रम झाला नसता, असं आमदार पाटील यांनी सांगितलं. नाही, मला वाटते ते काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित. मला वाटते अशी अवस्था आहे त्यांची. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. कोल्हापुरातली जनता ही 3 आणि 4 सीटा काँग्रेसला देणार. कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील. धनंजय महाडिक निर्णय घेणार नाहीत. धनंजय महाडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. त्यामुळे कोल्हापुरात शहरातली जनता निर्णय घेईल ना की कुणाला बहुमत द्यायचं, काँग्रेसला किती जागा द्यायच्या. एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या आणि इथं प्रस्थापित झालेल्या माणसावर हुकमावर हा कोल्हापूर शहर चालणार नाही. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्नासंदर्भात उत्तर देताना आमदार आवाडे अजून लहान आहेत, त्यांना काय बोलावं कळत नाही असा टोला लगावला. नाही, राहुल आवाडे अजून लहान आहेत. त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे, त्यामुळं फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, महायुती आहे. तुम्ही म्हणताना महायुती आहे, मग काय इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवला नाही. तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती माहीत होतं आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होतं ना, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं धाडसानं सांगितलं होतं आमदारकी लढवणार नाही, थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही. तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाही तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे आणि त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे. त्याचं उत्तर आम्ही इचलकरंजीत नक्कीच देऊ. या पत्रकार बैठकीत प्रशासनामार्फत महायुतीनं केलेल्या कामाचा पंचनामा सादर करण्यात आला. त्यानंतर 15 जानेवारी काँग्रेसच भारी अशा घोषणा देण्यात आल्या. 15 जानेवारी काँग्रेसच भारी, 15 जानेवारी काँग्रेसच भारी. यावेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.